विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत योग दर्शन। आता योग दर्शनला सुरुवात करूया। काय सांगितलंय, सांख्यांनी व योग दर्शनकारांनी याला द्वैतवाद मानलेला आहे। नंतर पुढे काय सांगितलंय, योग दर्शनकारांनी सृष्टी उत्पत्तीसाठी 26 तत्व सांगितलेले। जे योग दर्शनकार होते त्यांनी सृष्टी उत्पत्तीसाठी 26 तत्व मानले होते। त्यांनी सृष्टीची उत्पत्ती 26 तत्वापासून झाली आहे असं त्यांनी सांगितलंय। त्यानंतर हे कोणते 26 तत्व कोणते ते, हे 25 तत्व सांख्य दर्शनामधील जे 25 तत्व होते ते आणि एक दर्शन ईश्वर असे मिळून टोटल 26 तत्व हे योग दर्शनकारांनी मानले। आता याचे रचिता कोण आहेत, महर्षी पतंजली योग दर्शनाचे रचिता आहे। यांनी महर्षी पतंजली यांनी योग सूत्रे हा ग्रंथ मानला आणि योग सूत्र हा 195 सूत्रांचा हा ग्रंथ होता आणि ह्या योग सूत्र ह्या ग्रंथाला 4 पादात यांनी वर्णित केलंय। आणि 4 पादाचं कसं कसं आपल्याला सांगितलंय का, काय दिलंय 4 पाद कोणते होते, एक होता समाधीपाद, दुसरा होता साधनापाद, तिसरा होता विभूतीपाद आणि चौथा होता कैवल्यपाद। आता हे जे 4 पाद होते त्यामध्ये काय हे असे 195 सूत्राचं योग सूत्रामध्ये वर्णन केलेलं होतं। आता हा योग शब्द कसा बनलाय हे बघून घेऊया आपण। आता योग शब्द कसा बनलाय, युजुर योगे या धातूपासून हा योग शब्द बनलाय। ह्याचा अर्थ काय होतो, जोडणे असा हा अर्थ होतो। युजुर योगे या धातूचा अर्थ होतो जोडणे। तसं दुसरं काय सांगितलं, योग शब्द कसा बनला असा की युज समाधो या धातूपासून हा योग शब्द बनलाय। आता याचा अर्थ काय सांगितलाय की ध्यान किंवा चित्ताला एकाग्र करणे म्हणजे युज समाधो या शब्दाचा हा अर्थ होतो आणि हा शब्दापासून योग हा शब्द बनलेला आहे। त्यानंतर व्याख्या काय सांगितली, योग चित्तवृत्ती निरोध म्हणजे याचा खाली काय सांगितलं ते बघूया की महर्षी पतंजली यांनी योग सूत्रात चित्तातील वृत्तीला निरोध करणे असा याचा अर्थ केलेला आहे। आता पुढे बघूया काय सांगितलंय की अष्टांग योग। आता हे खूप महत्वाचं आहे, ह्याच्यावर आपल्याला एसक्यू बराच वेळेस विचारला गेलेला आहे आपल्या पदार्थ युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये। अष्टांग योग स्पष्टीकरण करा किंवा अष्टांग योग असा पण MCQ येतो की अष्टांग योग हे कोणत्या दर्शनामध्ये वर्णित आहे, ह्याचं उत्तर होतं योग दर्शन। आणि हे दर्शन कोणी, ह्याचे रचिता कोण आहे म्हणून आपल्या बऱ्याच वेळेस असं सुद्धा मी MCQ विचारला जातो। तर बघूया अष्टांग योग काय आहे की जेतपर्यंत मनुष्याच्या चित्तात विकार आहेत व बुद्धी दूषित राहते तेथपर्यंत त्या तत्वज्ञानाला प्राप्त करू शकत नाही। म्हणजे मनुष्याच्या चित्तात विकार असेल आणि बुद्धी दूषितता असेल तर तो तत्वज्ञानाला प्राप्त करू शकत नाही, यांनी असं सांगितलंय। नंतर पुढे काय सांगितलंय, शुद्ध हृदय व निर्मल बुद्धीनेच आत्मज्ञान प्राप्त होतं। जे शुद्ध हृदय असेल आणि बुद्धी निर्मळ असेल तरच हे आत्मज्ञान प्राप्त होतं। तर काय सांगितलंय आणखी, चित्ताची शुद्धी व पवित्रेसाठी अष्टांग योगाची साधने सांगितलेली आहे। जी चित्ताची शुद्धी आहे, आपल्याला जी चित्ताची तत्वज्ञानाची प्राप्ती करायची त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, चित्ताची शुद्धी करावं लागेल आणि पवित्र करावं लागेल हे चित्त। त्यासाठी आपल्याला अष्टांग योग सांगितलेले, साधने सांगितलेले। आता कोणते अष्टांग योग आहेत ते बघूया की पहिला यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी। आता काही जण म्हणतील सर आम्ही जे बरेचसे नाव ऐकलेले, जे आपले रामदेव बाबा होते ते प्राणायाम ते आपल्याला शिकवत होते, जे आपल्या टीव्हीवर यायचे आणि प्राणायाम आपल्याला सांगत होते, तेच हे प्राणायाम आहे। आता ते बघूया काय काय सांगितलं। आता एक एक बघूया आपल्याला अष्टांग योग कोणकोणते। आता प्राणायाम मध्ये पहिलं आहे यम। आता यम काय, यमचा अर्थ होतो संयम म्हणजे पेशन्स, संयम म्हणजे पेशन्स। आता काय बघूया की मनाला सबल बनवण्याचे प्रमुख साधन आहे, मनाला सबल बनवण्याचं हे साधन आहे। अहिंसा म्हणजे हिंसा करू नये असं यांनी सांगितलेलं आहे। त्यानं सत्य बोलावे म्हणजे खोटे बोलू नये, त्यांचं सांगितलंय। अस्तेय म्हणजे चोरी न करणे यांनी सांगितलंय। त्यानंतर काय सांगितलंय चौथं की यम मध्ये की ब्रह्मचर्य म्हणजे शुक्र धातूचे रक्षण करणे। त्यानंतर काय सांगितलंय, अपरिग्रह म्हणजे आवश्यकतेपेक्षा अधिक वस्तू संग्रह करू नये। म्हणजे आपल्याला जर 4 पेन लागत असेल आणि आपण जर पूर्ण पेनाचा बॉक्स जवळ घेऊन ठेवला तर हे जास्त असायचं वस्तूचा संग्रह करू नये, आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तूचा संग्रह करू नये असं याने सांगितलंय। त्यानंतर नियम। आता नियमचा अर्थ काय करावे आणि हे भावात्मक सांगणारे आहे, म्हणजे काय करावं काय करू नये हे सांगितलंय नियम मध्ये। आता नियम मध्ये काय सांगितलं, शौच। आता शौच म्हणजे याचा अर्थ शुद्धता, म्हणजे आपले बाह्य शरीराच्या बाहेरची शरीराच्या अंतर्गत ही दोन्ही शुद्धता असलं पाहिजे की निव्वळ शरीर स्वच्छ ठेवणं आणि मन दूषित राहणं म्हणजे मन घाणेरडं राहणं ही शुद्धता नसते। मन सुद्धा शुद्ध असणं आणि बाहेरून सुद्धा शरीर शुद्ध राहणं म्हणजे स्वच्छ राहणं याला
शुद्ध ठेवणं असं किंवा स्वच्छता ठेवणं म्हणलंय. त्यानंतर काय म्हटलं संतोष. आता संतोषमध्ये काय सांगितलं समाधानी वृत्ती असणे. समाधानी वृत्ती म्हणजे कसं, जर कोणाला जर आई वडिलांनी जर आपल्याला कोणाला 1000 रुपये दिले आणि त्याला काय वाटत असेल की पॅरेंट्सने मला जास्त पैसे द्यायला पाहिजे, पण समाधानी वृत्ती असलं पाहिजे की आपल्या पॅरेंट्सने आपल्याला जेवढे पैसे दिले की आपण त्यामध्ये हॅपी राहायला पाहिजे, समाधानी राहायला पाहिजे, म्हणजे संतोष समाधानी वृत्ती राहिली पाहिजे. आता तपस म्हणजे काय, तिसरा पाहिजे आपल्या शरीराला कष्ट देणे म्हणजे तपस. म्हणजे काय सांगितलं, व्यायाम करणे, व्यायाम वगैरे करणे म्हणजे तपस करणे. स्वाध्याय. आता स्वाध्याय म्हणजे काय की काय आपणास प्रमाणभूत असलेल्या ग्रंथाचे अध्ययन करणे. म्हणजे कसं की आपले जे आपण BMS ला फर्स्ट इयरला आहे तर आपल्याला कोणते चरक संहिता आहे, अष्टांग हृदय, आपल्या रचना शरीरे, क्रिया शरीरे, आपल्या संस्कृती, ह्या विषयांच्या ग्रंथाचं आपल्याला अध्ययन करायचंय. म्हणजे आपले प्रमाणभूत हे आपले जे ग्रंथ आहेत यांचं आपल्याला अध्ययन करणं म्हणजे स्वाध्याय हे ह्याचं. त्यानंतर काय सांगितलं, ईश्वर प्राणिधान म्हणजे काय, ईश्वराविषयी आस्तिक बुद्धी ठेवून ईश्वराला शरण जाणे म्हणजे ईश्वरांना मानणे एक प्रकारे. त्यानंतर काय सांगितलं आसन. आता आसन तिसरं आहे. आसनमध्ये काय सांगितलंय, आसनाची मूळ कल्पना शरीराला खूप कष्ट पडणार नाहीत अशी अवस्था आहे. आसन म्हणजे की शरीराला जास्त कष्ट नाही द्यायचं, पण ह्याचा अर्थही होतो आसन. त्यानंतर काय सांगितलंय, नियम पूर्ण झाल्यावर समाधी प्राप्तीसाठी आसनस्थ होऊन साधनेला बसणे. म्हणजे जेव्हा यम आणि नियम पूर्ण होईल त्यानंतरच आसनेला बसायचं असं सांगितलंय. त्यानंतर सांगितलं प्राणायाम. आता चौथं दिलं प्राणायाम. आता प्राणायाम म्हणजे काय, जे आपल्या टीव्हीवरती आपण लहान होतो त्यावेळेस रामदेव बाबा यायचे आणि ते प्राणायाम करून दाखवायचे, तेच हे प्राणायाम. की प्राणायामद्वारे काय होतं की श्वासोश्वासाद्वारावर आपलं नियंत्रण ठेवलं जातं, त्याला प्राणायाम म्हटले. त्यानंतर काय सांगितलं प्रत्याहार. आता प्रत्याहार म्हणजे काय, इंद्रियांना त्याच्या विषयापासून आत ओढून घेणं किंवा विषयाचे भोग इंद्रियांना मिळून न देणं म्हणजे प्रत्याहार. आता प्रत्याहार म्हणजे काय की आपल्या जिभेला किती जरी वाटलं की आपल्याला आता गुलाबजामुन खायचंय, काहीतरी गोडधोड खायचंय, पण ते काय करायचं, आपल्या हेल्थसाठी जास्त गोड खाणं हे चांगलं नाही. त्याला ते इंद्रियाला त्याच्या विषयापासून आत ओढून घ्यायचं, त्याला त्याचं इंद्रियाला ते भोग मिळून नाही द्यायचं. म्हणजे जिभे किती जरी वाटलं की मला गोड असं खायचंय, पण ते आपल्याला जास्त गोड खाणं शरीरासाठी चांगलं नाहीये. तेच हे सांगितलं की ते टाळणं म्हणजे जास्त इंद्रियाला त्याच्या विषयापासून टाळाटाळी करणं म्हणजे प्रत्याहार. आता धारणा म्हणजे काय की चित्त एकाच विषयावर केंद्रित करणं. आता बरेच विद्यार्थी असतील ते खूप सिरियस होऊन आता एक्झामच्या तयारीला लागले असेल की आता मला युनिव्हर्सिटी एक्झाम क्रॅक करायची आहे, आता मला पास होऊन पुढच्या वर्गात जायचं, सेकंड इयरला जायचं, ते आता कॉन्सन्ट्रेट झाले, चित्त एकाग्र करून ते आता पूर्ण अभ्यासाला लागलेत. त्यामुळे ते आपल्या युट्यूब चॅनलवर आलेत आणि व्हिडिओ पाहायला लागलेत, म्हणून हे एकाग्र होऊ राहिलेत. म्हणजे त्यांचं चित्त एकाग्र करून ते अभ्यास करू राहिले, म्हणजे त्यालाच धारणा म्हटलं. आणि त्यानंतर पुढे काय सांगितलं ध्यान म्हणजे काय, धारणेचे दृढीकरण म्हणजे ध्यान. म्हणजे धारणेचे काय, जी धारणा होती त्याचं दृढीकरण म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम, ते काय धारणेचं दृढीकरण करणे म्हणजे ध्यान होय. त्यानंतर काय सांगितलंय की समाधी. आता समाधी काय आहे, अष्टांग योगाचा हा शेवटचा अंग आहे, 8वां अंग आहे समाधी. त्यानंतर काय सांगितलं, चित्तवृत्तीचे भान राहत नाही. जो समाधी बसणारा पुरुष असेल त्याला काय चित्तवृत्तीचे भान राहत नाही, म्हणजे तो पूर्ण मोक्षाची प्राप्तीसाठी मोकळा होऊन जातो, त्याला मोक्षाची प्राप्ती होणं किंवा मोक्षाचा अनुभव भेटणं म्हणजे ती समाधी होय. हेच सांगितलंय, मोक्ष कैवल्याचा अनुभव म्हणजे समाधी होय. अशा प्रकारे आपण पूर्ण योग दर्शन व अष्टांग योग असे आपल्या हे व्हिडिओमध्ये पाहिले आहेत. तर चालतंय, भेटून नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.